सकाळी सकाळी खंबा कुठं आणि कसा सांगतो शेवटपर्यंत व्हिडिओ बघला. मी आज आलो तो पाळदेस फिटनेसला मित्रांनो. जिन्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला दुरडीमध्ये लाईट लावलेली मिळेल. हे कुठंच बघायला नाही भेटणार, फक्त पाळदेस फिटनेसला मित्रांनो. आणि हे काय माहिती का, हे कार्ड आहे मित्रांनो. आपल्या आड नावाने म्हणजे आपल्या गिराम नावाने तर माझं कार्ड आहे मित्रांनो. आणि ते कार्ड काढून बाजूच्या बॉक्स मध्ये ठेवायचं म्हणजे आपली हजेरी लागून जाते. जिम मध्ये एंट्री केल्याच्या नंतर बाय पहिलं आपल्याला लागलं आपल्या सरांचं कॅबिन मित्रांनो. ह्या इथं सरांचं कॅबिन, इथं सर बसता आणि हा आहे वजन काटा. 2-3 क्विंटल वजन तुम्ही आरामशीर करू शकता, पण मला आता करायचं नाही. माझं वजन वाढलंय, पण काय करावं, चला आधी कॉफी पिऊ ना. पण कॉफी झाली थंड मित्रांनो. थंड कॉफी आता गरम करायला वेळ जाईल, त्याच्यापेक्षा आपण आपला वर्कआउट करू ना भावांनो. आता तुम्हाला वाटत असेल आज जिम एवढी सामसूम का बरे भावांनो? शनिवार आहे ना, लेग डे ना, थाईच्या दिवशी ना सगळे पळून जाता. अरे भावांनो, पहिले थाईज मजबूत करा, पहिले पाया मजबूत पाहिजे, तर तुमची बाकीची बॉडी मजबूत दिसेल मित्रांनो. मग काय तुमचा भाऊ भिडला वर्कआउटवर एकदम रपसा. बाजूला सर आहे ना, परफेक्ट कोचिंग करतो ते आपल्या मार्टिनला. सर म्हटलं मला पण सांगा ना थोडंसं, त्यालाच काय सांगता म्हटलं. मग काय सरांनी लोलर दिलं, पीठ मला बोलले. मग काय सरांनी असे सेट दिले मित्रांनो. तुम्हाला काय सांगावं, असंही पोटाला कळ लागायला लागले. आता म्हणजे तुला वेट लॉस करायचंच आता करच मग आता. पण हे गाणं ऐकून ना माझं संतुलन बिघडून जात होतं. तितक्यात गाणं बदललं. मग काय शिवाजी महाराजांचं गाणं लावल्याच्या नंतर भाई मजा अशी आली ना. मग काय वर्कआउटला भाई मराठमोळं गाणं लावल्याच्या नंतर तुमचा भाऊ असा भिडला ना, काय सांगावा तुम्हाला. जिम मध्ये खरं तर मोटिवेशनचे मराठी गाणे पाहिजे मित्रांनो, हिंदी फिंदी अजिबात नाही. मराठी गाण्याचा विशेष हार्ड राहतो मित्रांनो. आपली जिम झाली एकदम टाकाटक मध्ये आणि इथं डायरेक्ट खांब्याला हात लावला. म्हटलं काय बाबा हे, मॅडमला म्हटलं मॅडम हे खांबा खोलून द्या ना. तर मॅडम म्हणे दारूचा खांबा नाही हो, ते तुम्ही ठेवून द्या म्हणे, तुम्हाला लागत असलं तर विकत घेऊ शकता तुम्ही. हँड ग्लोव्स पण विकायला बरं का मित्रांनो. आणि सप्लिमेंट तर 100 बडकर एक यार. आपल्याला नाव सुद्धा माहित नाही, आपल्याला सप्लिमेंटचं नॉलेजच नाही तर काय. ज्याला नॉलेज आहे त्यानेच विकावं. हे माहिती आहे ओट्स आहे मित्रांनो, मी आधी खाल्लेले चॉकलेटी ओट्स आहे. आणि बाजूलाच होतं पीनट बटर ठेवले मित्रांनो. इथलं सर्व सप्लिमेंट एकदम ब्रँडेड वाटते बरं का मित्रांनो. असं वाटतं ना उचलावून डायरेक्ट घेऊन जावं. मग काय सुमडी तुमच्या भावाने बादली उचलली, म्हटलं चला घेऊन जाऊ. तितक्यात आपल्या मार्टिननी बघितलं, म्हणजे तुला जर अशा चोऱ्या करायच्या असेल तर मी चाललो घरी. मार्टिनला म्हटलं भाऊ अरे थांब ना, कशाला चालला. नंतर कळालं 7:30 वाजले, त्याचा टाइम झालाय म्हणून चाललाय. हे सरांचं फिटनेस पाहून तर मला स्वतःला लाज वाटायला लागली मित्रांनो. आम्ही एवढे कमी वयाचे असून सुद्धा जरगडे बोकडे दिसायला लागलोय मित्रांनो. आणि या सरांचं एवढं एज असताना सुद्धा एवढे फिट दिसताय मित्रांनो. त्याचं कारण काय माहिती का, रोज जिमला येतात. एकटेच येत नाही, त्यांची वाईफ सुद्धा जोडीला येते. एकदम परफेक्ट फिटनेस केलाय दोघांनी पण. क्या बात आहे यार, एक नंबर. इथं एवढं लेडीज असताना सुद्धा माझी एक मैत्रीण निक्की गोलब सारखी विचारती लेडीज आहे का, लेडीज आहे का. अगं इथं लेडीज पण येताना आणि लेडीज कोच पण आहे ना. तू फक्त जिमला यायचं काम कर, बाकीचा विषय सोड. नुसतं बोलते ह्या मंडेला येईल, त्या मंडेला येईल, ह्या मंडेला येईल, त्या मंडेला. कोणच्या मंडेला ती 1 वर्षापासून मंडेच ऐकू राहिलो, पण हिचं काही जिमला येणं होईना मित्रांनो. काय करावं सांगा बरं अशा मैत्रिणीला. आता इथं मित्र पण एकदम टाकाटक मध्ये जिम मारताय मित्रांनो. बऱ्यापैकी सगळ्यांची जिम झाली, पण एक मित्र माझा अजून पण जिम मारायला. अरे भाई आवर ना स्वामी, किती वेळचं खेचतो. फायनली स्वामीची पण जिम झाली, माझी पण झाली. आता चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि आपल्या मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा ना यार. धन्यवाद पब्लिक.